तुम्ही पाहताय इव्हनिंग पल्स। बातमी जालन्यातली आहे। जालन्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान वाटपामध्ये 35 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। जालना जिल्ह्यात 2024 या वर्षात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आणि अनुदान सुद्धा शासनानं जाहीर केलं होतं। मात्र काही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावे जवळपास 35 कोटींचा घोटाळा केल्याचं उघडकीला आलेलं आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे। या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसावंगीचे तहसीलदार आहेत, अंबडचे तहसीलदार आहेत, एसडीएम आहेत, या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे। यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर, यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।